आपण जे पाहतो त्यावर विचार करतो, ऐकतो, स्पर्श करतो, वास घेतो, त्या सर्वांवर विचार करतो. आपण जे अमूर्त असते, कल्पनेत असते त्यावरही विचार करतो. नानाविध हालचालींवर विचार करतो. सर्वसाधारणपणे आपल्याला निरनिराळे विषय, ज्ञानशाखा यांच्या संदर्भातून गोष्टींकडे पाहताना कल्पना सुचतात. माणसांनी कल्पनांचा आपापसात शृंगार घडवला आणि त्याच्या मिलनातून नव्या कल्पना जन्माला आल्या. ही शृंगाराची आणि त्यातून नव्या कल्पनांच्या जन्माची प्रक्रिया सर्वांनीच समजून घेतली पाहिजे. काही वेळा एखाद्या क्षेत्रात खूपच जास्त प्रदीर्घ अनुभव असणे ही गोष्ट नव्या निर्मितीक्षम विचारांना अडथळा ठरते. कारण तुमचा कल मळलेली पायवाट वापरण्याचाच असतो आणि त्यामुळे नव्या वाटा, नव्या कल्पना या कधीच जोखल्याच जात नाहीत. एवढा मोठा निर्णय मी घेतला, पण आश्चर्य असे की मला त्यामुळे असुरक्षित मुळीच वाटले नाही. मला वाटते त्याचे कारण हेच असावे की माझ्यामध्ये कोणत्या क्षमता आणि त्या किती प्रमाणात आहेत याची मला स्पष्ट कल्पना होती. आपण आपल्यासारख्याच परिस्थितीतील लोकांशी मैत्री जोडायचा प्रयत्न करतो. सतत संपर्क, माहितीची देवाणघेवाण, जमेल तेवढ्या गाठीभेटी यातून आपण चांगले घट्ट संबंध जोडतो. वय वाढत असते, काही गोष्टींमध्ये सुधारणा होत असते, काही गोष्टी बिघडत असतात, काही गोष्टी आहेत तशाच राहतात. सर्वच गोष्टी उच्च पातळीवर पोहोचलेल्या असण्याचे असे काही एक ठरलेले वय बहुधा नसतेच. खरे तर कुठलेच नसते.